हॅलो विवर्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे CM ट्युटोरियल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 5च्या मॅथचा एक नवीन टॉपिक बघणार आहोत ज्याचं नाव आहे ॲडिशन ऑफ लार्ज नंबर। 2 डिजिट नंबर, 3 डिजिट नंबर, 4 डिजिट नंबरचे ॲडिशन आपण सहज करतो, पण जर नंबर मोठा असेल 8 डिजिट, 10 डिजिट किंवा त्यापेक्षा मोठा, तर त्या नंबर्सची ॲडिशन कशी करायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। सर्वात सुरुवातीला ॲडिशन म्हणजे नेमकं काय? ॲडिशन म्हणजे एक प्रोसेस आहे 2 किंवा 2पेक्षा जास्त वेगवेगळ्या नंबरला कंबाईन करण्याची, आणि हे कॉम्बिनेशन केल्यानंतर जो नवीन नंबर आपल्याला मिळतो त्याला त्या नंबर्सची सम असे म्हटले जाते। ॲडिशनचे 2 टाइप्स आहेत। पहिला आहे विदाउट रिग्रुपिंग आणि दुसरा आहे विथ रिग्रुपिंग। विदाउट रिग्रुपिंग म्हणजे काय असतं की ॲडिशन करताना तुम्हाला कुठल्याही नंबर्सला कॅरी करण्याची गरज नाही पडत, म्हणून या टाईपला विदाउट रिग्रुपिंग म्हटलं जातं। विथ रिग्रुपिंगमध्ये काय होतं, जेव्हा तुम्ही ॲडिशन करता तेव्हा तुम्हाला काही नंबर्सला कॅरी करावं लागतं, म्हणून या टाईपला विथ रिग्रुपिंग असं म्हटलं जातं। आता आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला या दोघंही कन्सेप्ट क्लिअर होतील। सर्वात सुरुवातीला आपण विदाउट रिग्रुपिंगचं एक्झाम्पल बघणार आहोत। इथे माझ्याकडे 2 नंबर आहेत, त्यांचे मला ॲडिशन करायचे। पहिला आहे 82,121 आणि दुसरा आहे 14,062। हे नंबर्स मी व्यवस्थित अरेंज करून घेतलेले आहेत। आता मला यांचे ॲडिशन करायचे। केव्हाही ॲडिशन करताना सुरुवात ही राईट साईडने म्हणजे 1च्या प्लेसने करायची असते। आधी 1च्या प्लेसची ॲडिशन, त्यानंतर 10च्या प्लेसची, त्यानंतर 100च्या प्लेसची, आणि मग असं करत करत आपण लेफ्टला जाणार आहेत। सो इथे 1च्या प्लेसला 2 नंबर आहेत, 1 आणि 2, यांचे ॲडिशन करून आन्सर येईल 3। त्यानंतर 10च्या प्लेसला आहे 2 + 6, आन्सर येईल 8। त्यानंतर 100च्या प्लेसला आहे 1 + 0, आन्सर येईल 1। त्यानंतर 1000च्या प्लेसला आहे 2 + 4, आन्सर येईल 6। त्यानंतर 10,000च्या प्लेसला आहे 8 + 1, आन्सर येईल 9। या टाईपच्या ॲडिशनमध्ये आपण कोणताही नंबर कॅरी केला नाही, म्हणून या टाईपच्या ॲडिशनला विदाउट रिग्रुपिंग असे म्हटलं जातं। आता आपण विथ रिग्रुपिंगचं एक्झाम्पल बघणार आहोत। इथे माझ्याकडे 2 6 डिजिट नंबर्स आहेत। पहिला आहे 2,64,299 आणि दुसरा आहे 1,91,316। या दोघांची मला ॲडिशन करायची। आधी सांगितल्याप्रमाणे ॲडिशन करताना केव्हाही राईट साईडने सुरुवात करायची असते, म्हणजे 1च्या प्लेसपासून आपल्याला सुरुवात करायची। आता इथे 1च्या प्लेसला आहे 9 + 6, आन्सर आलं 15। त्यातला आपण 5 खाली लिहिणार आहे आणि 1 कॅरी होईल। त्यानंतर 10च्या प्लेसला आहे 9 + 1, 10, आणि कॅरी केलेला 1 पण आपण त्यात ॲड करणार आहोत, आन्सर आलं 11। त्यातला एक 1 इथे खाली आन्सरमध्ये लिहिणार आहे आणि दुसरा 1 हा कॅरी होईल। त्यानंतर 100च्या प्लेसला आहे 2 + 3, 5, आणि कॅरी केलेला 1 पण आपण त्यात ॲड करणार आहोत, आन्सर आलं 6। त्यानंतर 1000च्या प्लेसला आहे 4 + 1, आन्सर आलं 5। 10,000च्या प्लेसला आहे 6 + 9, आन्सर आलं 15। सो आपण 5 इथे खाली लिहिणार आहे आणि 1 हा कॅरी होईल। लॅकच्या प्लेसला आहे 2 + 1, 3, आणि कॅरी केलेला 1 पण ॲड होईल, आन्सर आलं 4। हे होतं विथ रिग्रुपिंगचं एक्झाम्पल। या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काही नंबर्स कॅरी करावे लागले, म्हणून ह्या टाईपला विथ रिग्रुपिंग असं म्हटलं जातं। या 2 एक्झाम्पलवरून तुम्हाला विदाउट रिग्रुपिंग आणि विथ रिग्रुपिंग हे कन्सेप्ट क्लिअर झालेच असतील। आजच्या या पार्ट 1मध्ये आपण ॲडिशनचे 2 टाईप्स आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघितले। याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण ॲडिशन ऑफ लार्ज नंबरचे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।